आवश्यक कागदपत्रे, कागदपत्र पडताळणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न पडला असेल की कागदपत्र पडताळणी कधी होईल. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा YouTube चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कृषी सेवक पदभरती 2023 च्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचे आहे. कृषी सेवक पदभरती एकूण 2109 पदांसाठी निघालेली भरती IBPS कंपनीद्वारे या पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा दिनांक 16 जानेवारी आणि 19 जानेवारी 2024 रोजी विविध 5 शिफ्ट मध्ये ही परीक्षा घेण्यात आलेली होती. सदरील परीक्षेचे निकाल लागलेले आहेत. जवळपास सगळ्या डिव्हिजन मधील निकाल प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे, जी की 15 किंवा 16 तारखेला लागू होईल. त्या दृष्टीने आपल्या पदभरती बाबतीत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत आवश्यक कागदपत्रे, कागदपत्र पडताळणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न पडला असेल की कागदपत्र पडताळणी कधी होईल. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा. आपण बघूया कोणकोणती आवश्यक कागदपत्रे कृषी सेवक पदभरतीसाठी आपल्याला लागणार आहेत. त्यासाठी आपण जेव्हा फॉर्म भरलेला होता, ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आउट आपल्याला लागणार आहे. ती कंपल्सरी आहे. हॉल तिकीट लागणार आहे. त्यानंतर आपल्याला दुसरे महत्त्वाचे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत. नावाचा पुरावा. त्यासाठी आपल्याला SSC 10वीचा मार्क मेमो आणि 10वी आणि 12वीचा मार्क मेमो आपल्याला लागणार आहे. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून आपण आधार कार्ड, पॅन कार्ड हेच आपला ओळखीचा पुरावा म्हणूनही वापरला जाईल. तसे TC ही लागणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर लागू असेल, काही उमेदवार कास्ट मधून फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागू असणार आहे. जर ज्यांना कास्ट सर्टिफिकेट लागू आहे त्यांनाच व्हॅलिडिटी लागू असणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, त्यामध्ये 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्क मेमो. त्यानंतर आपण जर डिप्लोमा होल्डर असाल तर त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट, आणि आपण जर डिग्री होल्डर असाल तर डिग्री सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे आणि डिग्रीचा मार्क मेमो देखील लागणार आहे. त्यानंतर काही कॅन्डिडेट EWS कॅटेगरीतून असतील तर त्यांना EWS चं सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर 7वा डॉक्युमेंट आहे वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. जे विद्यार्थी कास्ट मधून फॉर्म भरलेले असतील अशा विद्यार्थ्यांना व्हॅलिड नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे, जे की 3 वर्षासाठी वैध असतं. आपण हे काढून घेतलेलेच असेल. फॉर्म भरतेवेळी आपल्याला याबद्दल डिटेल मागितली होती. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, हेही आपण फॉर्म भरताना अपलोड केलेले आहे. त्यानंतर डॉक्युमेंट आहे MSCIT सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. तर काही विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला असेल की MSCIT नसेल तर आपले सिलेक्शन होणार नाही का. विद्यार्थी मित्रांनो, तसे नाहीये. जर आपल्याकडे MSCIT प्रमाणपत्र नसेल तर आपल्याला शासनाचा एक GR आहे, त्यानुसार आपल्याला काही टाइम पिरियड मिळतो. त्या टाइम पिरियड मध्ये आपल्याला MSCIT किंवा DOAC सर्टिफिकेट आपल्याला काढून घ्यायचे असते आणि त्याचे पासिंग सर्टिफिकेट आपल्याला शासनाकडे सादर करावे लागते. त्यानंतर इतर सामाजिक आरक्षण काय असते. आपण जर माजी सैनिक असाल तर आपल्यासाठी काय आहे, अनाथसाठी काय आहे. आपण जर खेळाडू असाल किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असतात किंवा अर्थक्वेक अफेक्टेड पर्सन असतात
इत्यादीपैकी जर आपण काही ह्याच्यामध्ये मोडत असताल तर आपल्यासाठी ते प्रमाणपत्रही लागणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी प्रश्न आपल्याला पडला असेल की एका जागेसाठी किती विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवले आहे. तर अशी कुठलीही माहिती त्यांनी अद्याप प्रोव्हाइड केलेली नाही, त्यामुळे त्याबद्दल आपण काही सांगू शकणार नाही. तर ही कधी होणार आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल का? तर आदर्श आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते. 15 मार्चच्या नंतर 2 ते 3 दिवसाच्या आसपास आपल्याला आदर्श आचारसंहिता आपल्या राज्यामध्ये लागू झालेली दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर त्याच्या अगोदर होणार असेल तर आपल्याकडे हे सर्व डॉक्युमेंट असायलाच पाहिजे आणि असतीलही. कशामुळे तर फॉर्म भरताना आपण हे सर्व डॉक्युमेंट त्यांना या डॉक्युमेंटची माहिती त्यांना दिलेली आहे. आणि मित्रांनो, आपल्याला डॉक्युमेंट संदर्भात काही अडचण असल्यास आपण कमेंट करून विचारू शकता आणि आपण ऍग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल वरही मेसेज करून आपण आमच्या सोबत संपर्क साधू शकता. तसेच तुम्हाला या डॉक्युमेंटची पीडीएफ, या लिस्टची पीडीएफ ऍग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल वर मिळणार आहे, त्यामुळे जॉईन करायला विसरू नका. त्यानंतर तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं कधी होणार आहे? तर होईल ते आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर झाले तर ठीकच आहे, नाहीतर आपल्याला निवडणुकीच्या निकालाची वाट बघावी लागेल आणि त्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि आपली जॉईनिंग एकदाच होईल. अशाच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो, त्यामुळे ऍग्रीकट्टा YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या डॉक्युमेंटची पीडीएफ या ठिकाणी दिसत असेल, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि हे डॉक्युमेंट आपल्याला अत्यंत गरजेचे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी. आणि जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत त्यांचे मनापासून अभिनंदन. आणि जे विद्यार्थी काही मार्कामुळे, थोड्या मार्कामुळे सिलेक्ट होणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी जोमाने तयारी सुरूच ठेवा. आपली दुसरी कृषी विद्यापीठाची ऍड येणार आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राची सुद्धा ऍड येणार आहे. अशा नवनवीन अपडेटसाठी ऍग्रीकट्टा YouTube चॅनल तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. धन्यवाद.